हां, आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस येतो जिकडं तिकडं पाऊस आहे, सगळीकडं पाऊसच पाऊस, सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे. त्याच्यामुळं जलचर जास्त वाढले आणि शेतातले कामं नाही, त्याच्यामुळं गुरंढोरं सगळे गाया बैल हे चरायला जाते. मग असंच शेताच्या कडेला आपलं पाणी साठलेलं, त्याच्यात ते बेडूक, भरपूर बेडूक ते नाही का, आमच्या लहानपणी असायची बघा, ते ट्रय 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 वरडायची. मग ते तसं वरडताना ते बारके पिल्लं बाहेर आले होते, पाण्याच्या बाहेर. मग ते बाहेर त्यांना ते बैल दिसला, एक बैल. तेव्हा ते दोन पिल्लं आतमध्ये गेले आणि लगेच सांगायला लागले, आई आई बाहेर लय मोठा प्राणी आला आहे. मग ते बेडूक काय म्हणलं, केवढा होता? तर त्या पिल्लांनी दाखवलं. पिल्लं सांगायला लागले लय मोठा होता. त्या बेंडकोळीनं अंग फुगवलं, एवढा होता, एवढा होता, एवढा होता, असं अंग फुगवायची ते बेडूक. असं अंग फुगवून फुगवून शेवटी ते फुटलं. तर माणसाने एवढं फुटूस तर सुद्धा इतकं हे करू नये. कसं आहे, जेवढ्याच तेवढं करावं. त्या बेडकासारखं करू नये. तिनं ते बैल केवढा होता दाखवायसाठी अंग फुगवलं. तर लोक करतात म्हणून मी करते, पण लोक किती करतात, लय त्यांना येतं, लय काय काय करतात. तर मी एवढं मोठं नाही बघत. तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, की मला थोडं करा, मला सरप्राईज करा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मी एक आजी आहे, साधारण आहे आणि अडाणी आहे. मला लिहिता येत नाही म्हणून मी खाली लिहत नाही, काय नाही. मला साधंच नसतं. माझं ते तिचं फोटो बघून मला आपलं ते माझं व्हिडिओ बघून मला सरप्राईज करा. कसं आहे, ते बेडकासारखं व्हायला नको. लोकाला एवढं येतं आणि आपल्याला एवढं येतं, असं व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला सांगते की मला सरप्राईज करा. मी अडाणी आजी हो, त्यासाठी करा आपलं. कसं आहे, माझा बी विचार करा जरा.